मी सांगतोय, मी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही। तो माझा जीव गेला तरी चालेल। अशोक चव्हाणांच्या बरोबर आज 18 मंत्री तिकडे आहे। 18 मंत्र्यांमधले 7 मंत्री त्या ठिकाणी समितीमध्ये होते। काय करत होते? शेतातलं गवत उपटत होते काय? त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली तुमची भूमिका तुम्ही अग्रेसिव्हपणे का नाही मांडली? फक्त माल लुटत होतात काय का जनतेला लुटत होतात? एसपीला आदेश कोणी दिला? एसपीने कोणाला आदेश दिला? खरं एसपीला सुट्टी काऊन? दोषी गुजराती म्हणून आणि तिकडचा ओबीसी म्हणून त्याला सस्पेंड। त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, माफी मागतो मी मराठा समाजाची आणि त्या ठिकाणी जे आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्याची माफी मागतो। देवेंद्र फडणवीसांचे ज्या पद्धतीने शब्द होते की माफी मागतो, यावर तुमचं समाधान झालंय का? नाही, असं आहे की समाधान होण्यापेक्षा सरकारने चूक कबूल केली हे आता महाराष्ट्रातील लोकांना, मराठा समाजाला कळून चुकलेलं आहे की हा लाठी हल्ला जो झाला सरकारच्या पुरस्कृत होता म्हणा किंवा सरकारच्या एसपी म्हणजे कोण? सरकार। एसपीने आदेश दिला, अधिकारी आदेश देतो त्यावेळेस जबाबदारी सरकारची असते। म्हणून मला देवेंद्रजींनी माफी मागितली मोठ्या मनानं, त्याचा नक्कीच आम्हाला मला वाटतं मला आनंद असून उपयोग नाही, मराठा समाजाला त्याचा कितपत आनंद आहे मराठा समाज कळेल पण हे पुरस्कृत होतं हे आता सिद्ध झालेलं आहे। राजे पाटलांची भेट गिरीश महाजन घेणार आहे, त्यामुळे आज या मराठा आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता वाटत आहे। तोडगा काढलाच पाहिजे, लवकर तोडगा निघाला पाहिजे। ते रांगे पाटील ज्या ठिकाणी बसले, आता मला वाटतं 12-13वा दिवस आहे आणि त्यांच्या प्रकृतीची नक्कीच सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। एखादा माणूस समाजासाठी लढतो आहे, त्याला त्यावेळेस शासनाची जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे। राहिला विषय तोडगा काय निघतो, मला वाटतं की तोडगा असं काय काढावं, आम्ही सांगितलं फॉर्म्युला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकचं वाढवून द्या आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या। पार्ले हे खरं जबाबदारी शासनाची आहे, बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये। आज झटक्यामध्ये काम होऊ शकतं, फिरवाफिरवी कशाला 1 महिन्याची मुदत पाहिजे? कुणबी मराठा देण्याची भूमिका स्वीकारली, प्रमाणपत्राचं तपासणी। उद्या कुणबी मराठा देत असताना पहिल्यांदा आरक्षण वाढवा। मी तर त्या मंचावर जाऊन बोललो जिथे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी की आपण यामध्ये वाढ करा आणि मग ओबीसीच्या संदर्भातला विचार करा। तर आज उद्या जर ही भूमिका स्वीकारली तर मला वाटतं की आम्ही ओबीसी नेता म्हणून जी भूमिका ओबीसी समाजाची आहे ती भूमिका माझी राहणार आहे। मी एवढं स्पष्टपणे सांगतोय, तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ करा आणि मग हा विचार करा। आंदोलकांची जी मूळ मागणी आहे ती कुणबी प्रमाणपत्राचे जात प्रमाणपत्र आरक्षण न वाटता जे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली तर नाही, आरक्षण हा वेगळा विषय। आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। मी सांगतोय, मी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही। तो माझा जीव गेला तरी चालेल। त्यामध्ये कुठे काय करायची सोय ती सरकारने वेगळी करावी। यामध्ये कुठेही गैरसमज लोकांमध्ये करू नये, मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचं काम करू नये। एकीकडे सरकार वेगळी भूमिका घेतात, बावनकुळे दुसरीकडे भूमिका घेतात। ही काय चाललंय? लोकांना फसवण्याचं काम चाललंय काय? पक्षाचा प्रमुख एक बोलतो आणि सरकार एक बोलतं, म्हणजे हे लोकांच्या डोळ्यामध्ये धुडफेक करता काय तुम्ही? एकीकडून दोन्हीकडून मतं सावटायची आहेत अशी तुमची भूमिका आहे आणि 2 समाजामध्ये भांडण लावायचं ही भूमिका जर बावनकुळेची असेल तर मग मराठा समाज समजेल काय समजायचं आहे ते। या भूमिकेचा आमची भूमिका मध्यस्थी होती। मी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण 52% लोक आहेत, आमचे 27% आरक्षण आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर वाढवून द्या आणि खुशाल घ्या, ही आमची भूमिका होती। त्यामध्ये मी काही गैर बोललो नाही। या भूमिकेला भुजबळ साहेबांचा स्वतः फोन होता, स्वतःही भुजबळ साहेब म्हणाले की वाढवून जर देत असेल तर माझी त्याला अडचण नाही। हे फोनवर माझ्याकडे माहिती आहे, फोनवर बोलले। विषय असा येतो की या समाजाला आरक्षण देत असताना आमचं नुकसान होऊ नये, मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये याला आमचं समर्थन आहे। म्हणून मराठा समाजाला मी समर्थन दिलेलं आहे। इथे कुठेही माझ्या शब्दामध्ये फिरवाफिरवी नाही, शब्दामध्ये मी त्यामध्ये कुठलाही जगलरी केलेली नाही। सरकार जर कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देत असेल तर ते त्यांना त्या समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार का हा विषय येईल। ओबीसीतून आरक्षण देत असाल तर वाढवून द्या, वाढून नाही देत असाल तर आम्ही देऊ देणार नाही, ही आमची भूमिका। मग 1 दिवसामध्ये आरक्षण शक्य नाही, साधारणतः 30 दिवस लागण्याची शक्यता एवढा कालावधी लागू शकतो, त्यामुळे एका दिवसात होणार नाही। अरे 30 दिवस नाही, 30 महिने घेतले तरी होऊ शकत नाही। जोपर्यंत हे खोटे दिशाभूल करतायत मराठा समाजाची,
धुळपेक करतायत, शुद्ध धुळपेक आहे. त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज करूनंतर जे असंतोष पसरला आहे त्यावर पांघरून घालण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. तुम्हाला तुमच्या पार्लमेंटमध्ये ईडब्ल्यूएसच्या धर्तीवर आरक्षण वाढवल्याशिवाय आणि त्याचं नोटिफिकेशन किंवा गॅजेट प्रसिद्ध करायचं काम जे आहे ते केंद्र सरकारचं आहे. कोण नोटिफिकेशन काढणार? राज्य सरकारला अधिकार आहे काय आरक्षण वाढवायचा? कशाला धुळपेक करताय? कशाला बनवाबनवी करताय? हे स्पष्ट आहे. आणि म्हणून 1 महिना काय किती दिवस घेतले तरी होऊ शकत नाही. सरकारची इच्छाशक्ती असेल तर विशेष अधिवेशन बोलवा, एकमताने ठराव करा आणि केंद्र सरकारकडे पाठवा. केंद्र सरकारने आपल्या लोकसभेमध्ये आता अधिवेशन आहे त्यामध्ये मराठा समाजासाठी आरक्षण वाढवून द्यावं आणि आरक्षण द्यावं. हा मार्ग या महिन्यामध्ये सुटू शकतो. सप्टेंबरमध्ये सगळा विषय संपू शकतो. पण त्यांना ते करायचं नसेल तर बनवाबनवी करू नये. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये भारताचं नाव मागणी केलेली आहे की संपूर्ण जे निवडणुका आहे आता त्याच्या पार्श्वभूमीवरती सगळे जे मंदिर आहेत ते लष्कराच्या ताब्यात द्यावे, कारण ही सगळी परिस्थिती पाहता. नाही, प्रकाश आंबेडकरांचं मत काय आहे मी ऐकलं नाही. आणि मंदिरांच्या संदर्भात आस्था हिंदू धर्माची आहे, त्यामुळे लष्करांच्या ताब्यात दे म्हणणं हे काही चुकीचं आहे. कारण त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, त्याचं राजकारण होऊ नये, त्या धर्मासाठी वापर होऊ नये, मतासाठी वापर होऊ नये, राजकारणासाठी वापर होऊ नये, हे मात्र टाळलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आंदोलनाचा अंत पाहू नका अन्यथा सरकारचा अंत होईल असं बच्चू कडू म्हणाले. काय बात आहे का सत्तेत असणार सहकार्य? नाही, मराठा समाजांचा मागण्याच्या संदर्भात गेल्या तुम्हाला माहीत आहे 2018 ज्यावेळेस हायकोर्टाचा निकाल झाला किंवा आरक्षण फायनल झालं, घाईमध्ये गायकवाड समितीचा अहवालाचा आधार घेऊन ते टिकवलं म्हणतात हायकोर्टात टिकवण्याचं काम ज्यावेळेस झालं ते मला माहीत आहे कसं टिकवलं. आज ज्या जजने निर्णय दिला ना त्याचं डिमोशन झालं आहे हे या ठिकाणी सांगतोय. आता त्याला पदावनत का केलं गेलं? मोरे नावाच्या जजला. हे कोणाचं आता ह्यामध्ये मी अधिक बोलायला गेलं तर कोण वेगळ्या दिशेने हा विषय जाईल. पण मी एवढंच सांगतो की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये इमानदारीद्वारे ती भूमिका मांडली, पण मुळातच चूक करून घेतली होती, चुकीच्या पद्धतीनं निर्णय झाला होता, त्यामुळे ते टिकलं नाही. आता हा विषय एवढाच आहे, बच्चू कडू म्हणतात तसं की खरं आहे की हा फसवणाऱ्याला यांनी सोडू नये, फसवणाऱ्याला गावामध्ये येऊ दे नये, फसवणाऱ्याचा बंदोबस्त केला पाहिजे. कोणी फसवलंय मराठा समाजाला माहीत आहे. आणि त्यामुळं केवळ महिन्याभरात 2 महिन्यात देऊ म्हणून घोषणा करायच्या आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं हे झालेलं आहे. तर हा अंतच या सरकारचा आहे. बच्चू कडू म्हणतात तसं ते अंत होताना आमच्या सोबत राहतील हा आम्हाला विश्वास आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये इंडिया नाव बदलून भारत करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, यावर तुमची काय भूमिका? कारण तुमच्या आघाडीचा त्यांना भांबवले, इंडियाच्या आघाडीला हे घाबरले, हे डरपोक आहे आणि त्यामुळं त्याच्यावर फाटे फोडण्याचं काम इंडियाला घमे इंडिया. आता घमे इंडिया देशात कोण आहे हे जगाला माहीत आहे, भारताला माहीत आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे घम इंडिया कोण आहे. ते काहीतरी असं नवीन त्याला एक पर्याय सुचवून ते त्यामध्ये फाटे फोडायचं काम चाललेलं आहे. पण इंडिया आघाडी मजबूत आहे, मजबूतीनं उभी होत आहे आणि या सरकारचं अधपतन इंडियामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले प्रेस कॉन्फरन्स मध्ये की जेव्हा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते त्यावेळेस काहीही त्यांनी केलेलं नाही असं ते स्वतः बोलले. ते सदस्य होते, तोंड झाकलं होतं काय, तोंड बंद होतं काय मुख्यमंत्र्यांचा? अशोक चव्हाणांच्या बरोबर आज 18 मंत्री तिकडे आहेत. 18 मंत्र्यांमधले 7 मंत्री त्या ठिकाणी समितीमध्ये होते. काय करत होते? शेतातलं गवत उपटत होते काय करत होते ते? आज खुर्चीवर बसलेत आणि वाटेल त्या पद्धतीनं आपल्यावरची बला टाकलतायत. मला हाच प्रश्न विचारायचा आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पुण्याचे आणि ठाण्याचे हे त्यावेळेस होते. 28 पैकी 18 मंत्री सत्तेमध्ये होते. त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली तुमची भूमिका तुम्ही अग्रेसिव्हपणे का नाही मांडली? फक्त माल लुटत होतात काय का जनतेला लुटत होतात का मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुडपेक करत होतात? याचं उत्तरही दिलं पाहिजे ना. मुंबई महानगरपालिका 150वा वर्धापन दिन आहे, मात्र महानगरपालिकेमध्ये कुठलाही कार्यक्रम घेण्यात आलेला नाही किंवा कुठलं तोरण सुद्धा लावण्यात आलेलं नाही. जागतिक दर्जाची महानगरपालिका आहे. हो, सध्या तोरण लावण्याची गरज नाही, कारण धोरण ठरलं आहे मुंबई महापालिकेला लुटण्याचं. आपल्या नगरसेवकाला, आमदाराला पूर्णतः मलाई वाटण्याचं, मलिदा वाटण्याचं काम सुरू झालं आहे. इतके मलिदा खाण्यात व्यस्त आहेत की मलिदा खाण्यामध्ये त्यांना तोरण लक्षात कसं राहील? कारण धोरण ठरलेलं आहे, माल कमाव माल खाओ. मुंबई नगरपालिका, महानगरपालिका खिडखिडी करून
उद्ध्वस्त करण्याचं काम चाललं आहे. पूर्ण डिपॉझिट असलेले काढल्या जात आहेत. खासदारांना आणि आमदारांना 50-50, 100-100 कोटी रुपये मलिदा वाटला जात आहे. माजी नगरसेवकांना 10-20 कोटी रुपये बोलवून दिले जात आहेत. हे पैसे कुठे चालले? मुंबई भकास करण्याचं काम, आर्थिकरित्या मुंबई उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे. तर त्यांना तोरण बांधायसाठी वेळ कुठे मिळणार आहे? मुंबईच्या 150 वर्ष साजरा करण्यासाठी वेळ कुठे मिळणार आहे? त्यातून वेळ मिळाला पाहिजे ना. जे कुरण खातायत तोंड खाली लावून, ते कुरण खाताना तोंड वर करायसाठी जरा वेळ मिळाला पाहिजे. मराठा आंदोलकांनी भूमिका घेतली आहे की शासन आदेश निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. तुमची काय विनंती असेल? नाही, अध्यादेश काढावं, सरकारला अधिकार असेल तर, आणि मराठा आंदोलन सोडवावं, त्वरित सोडवावं, ही माझी भूमिका. दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. आमच्या तिघांपैकी जर कुणीही फोन केला असेल तर पुरावे द्यावे. जर पुरावा दिला तर आम्ही राजकारण सोडू, आणि पुरावे नाही दिले तर तुम्ही राजकारण सोडू. आता ते यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करा. एसपीला आदेश कोणी दिला? करा नार्को टेस्ट. पुरावा काय मिळणार? एसपीला आदेश कोणी दिला? एसपीने कोणाला आदेश दिला? खरं एसपीला सुट्टी, काहून? दोषी गुजराती म्हणून आणि तिकडचा ओबीसी म्हणून त्याला सस्पेंड. मला जातीवर यायचं नाही. पण जे कारवाई झाली कोणाच्या आदेशाने झाली? गृहमंत्री म्हणतात की पोलीस अधीक्षकांना, एसपीला अधिकार असतो. मग डीवायएसपी सस्पेंड कसे? एसपी मोकाट कसे? याचंही उत्तर मिळालं पाहिजे ना लोकांना. त्यामध्ये हे दूध का दूध पाणी का पाणी वगैरे हे सगळं नार्को टेस्ट केल्यानंतर पता लागेल. विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण संदर्भामध्ये संसदेत प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. नाही, मानू द्या ना, आनंद आहे. महिलांना आरक्षण 50% मिळत असेल तर ही भूमिका काँग्रेसचीच होती. कारण आताही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देण्याची भूमिका कोणी स्वीकारली? काँग्रेसने स्वीकारली. आता जर पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये होत असेल तर त्याचा आनंद आहे. आणि महिलांना न्याय मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. हे केवळ 50% आरक्षित करून टाका. म्हणजे महाराष्ट्र देशातील सर्व लोकसभा असतील, विधानसभा असतील आणि 50% आरक्षण देणार असतील तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. सर एक हिंदी में जिस तरह से ये हुआ तो गृहमंत्री ने माफी मांगी लाठीचार्ज के ऊपर, क्या दे रहा है? दुरुस्त है, अच्छा हुआ. ये पहले मांगते तो ये महाराष्ट्र में ऐसी स्थिति फिर नहीं आती. उन्होंने लेट किया, गलती कबूल की, गलती हो गई, ये मान्य हो गया. तो इसका तो हमें निश्चित रूप से बड़े दिल का हम आदर करते हैं. पर ये बड़ा दिल पहले दिखाना चाहिए था, उसमें देरी हो गई. अजित पवार ने कहा कि हमारे तरफ से किसी ने फोन नहीं किया, अगर किया होगा तो आप उसका सबूत दो तो हम उसके ऊपर कार्रवाई. तो मैंने यही कहा कि इसकी सबूत किसके पास है? अगर पुलिस अधीक्षक और गवर्नमेंट में बातचीत होती है तो इसका सबूत क्या होगा? इसीलिए सबकी नार्को टेस्ट करो, जो सबसे पता चल जाएगा किसने आदेश दिया, किसने नहीं दिया, किसके इशारे पर हुआ, क्यों हुआ, ये सब बातें पता चल जाएगी. गुन्हे सर, काल चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री असं म्हणाले, गुन्हे परत घेण्यासंदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की गुन्हे आंदोलकांवर गुन्हे जे आहेत ते परत घेतले जातात. त्यांनी एक शब्द वापरला आहे, बनवाबनवी केलेली आहे. पुन्हा सांगतो, चुकीचे गुन्हे. सरसकट म्हटलं नाही. तुम्ही ऐका जरा, मराठा समाजाने ऐकलं पाहिजे. शब्दाचा छल केलेला आहे, शब्दांछल हा त्यामध्ये आहे. त्यामध्ये स्पष्ट आहे की जर गुन्हे वापस करायचे असतील, मागे घ्यायचे असतील, रद्द करायचे असतील तर सरसकट तुम्ही गुन्हे रद्द करा. ही त्यांची मागणी होती, तीच आमची मागणी आहे.